हॅलो फ्रेंड्स, सखी विथ राखीमध्ये मी राखी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत शिवलेले ब्लाउजेस आणि ड्रेसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठीचा आहे. आणि इथे पाहू शकता काही काही ड्रेसेस किंवा ब्लाउजेस असे असतात की घाईघाईमध्ये शिवले जातात आणि व्हिडिओ काढायचा विसरून जातो, फोटो काढायचा राहून जातो, किंवा काही काय असे असतात की कस्टमरला शेअर करायला आवडत नाही, तर ते मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, त्यासाठी सॉरी. आणि काय काय व्हिडिओ मी रात्री शूट करते किंवा म्हणजे रात्री शिवते, त्यामुळे शूटिंग करायला भेटत नाही. भरपूर असे कटिंग स्टिचिंग असतात की मी रात्री करते, कारण की लहान मुली आहेत, त्यामुळे दिवसभर मला जास्त वेळ भेटत नाही. तर जितकं जमतं, जितकं शक्य होतं तितकं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तरीही तुम्ही माझ्या चॅनलला मनापासून सपोर्ट करताय, त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. आणि असाच सपोर्ट करत राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, पहिल्यांदा पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ लवकरात लवकर पाहण्यामध्ये मदत होईल. चला, तर हा जो ब्लाऊज आहे ह्यातले सेम एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आले होते, तर त्यातला एक ब्लाऊज मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मरून कलरचा शेअर केला आहे आणि हा दुसरा आहे. आणि हे ब्लाऊज मला कुर्ल्यावरून आलेले आहे शिवायला. माझं यूट्यूबचं चॅनलचे व्हिडिओ बघून त्याचा मला खूप आनंद झाला आहे की बाहेरूनसुद्धा लोक व्हिडिओ बघून मलाकडे शिवायला आले आहेत. त्याचा खूप मनापासून त्यांना धन्यवाद. हे दोन्ही ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुमच्यासोबत त्याचा फोटो किंवा व्हिडिओ नक्की शेअर करेन. इथे बघा, कटोरी ब्लाऊज आहे आणि पूर्ण कटिंग झालेली आहे इथे. तर बघा, खूप मेहनत लागते. प्रत्येक ब्लाऊजला कटिंग करण्याआधी इस्त्री करावी लागते, त्यानंतर फिटिंगचे माप घ्या, त्याच्यानंतर कटिंग करा, नंतर शिलाई करा, त्यानंतर हातशिलाई करा. भरपूर काम असतं. असं समजू नका की छोटंसं ब्लाऊज आहे आणि पटकन होऊन जातं. प्रत्येक ब्लाऊजला तेवढीच मेहनत लागते आणि मी एकटीच करते, त्यामुळे खूप वेळ जातो माझ्याकडे कोणीही कामाला दुसरं आहे नाही. सगळं मला हातशिलाईपासून सगळं एकटीलाच करावं लागतं. तर इथे बघा, सगळं कटिंग झालेलं आहे आणि त्याच्यासोबत दुसरा आहे मरून ब्लाऊज आहे. हे दोन्ही रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचा फोटो किंवा व्हिडिओ नक्की शेअर करेन, तर तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबातच विसरू नका. हे सुद्धा मी रात्रीच कटिंग करून ठेवले होते, म्हणजे दुसऱ्या दिवशी पटकन शिवता येतील. त्यानंतर हे ब्लॅक ब्लाऊज आहे, कटोरीच आहे आणि मेगा स्लीव्स आहे. बॅकला चौकोनी गळा आहे. त्याच्यानंतर व्हाईट ब्लाऊज आहे, स्लीवलेस आहे, बॅकला वीनेक आहे. साठी वेल्वेटचा प्लाझो आणि टॉप शिवला आहे. बघा किती छान झाला आहे. शिवायला वेळ लागला पण छान बसला आहे. त्यानंतर ग्रीन कलरचा विदाऊट अस्टरचा प्रिन्सेस कलर ब्लाऊज शिवला आहे. तुम्हाला हे सगळे ब्लाऊजेस आणि ड्रेस कसा वाटला